मला राग येतो अशा मुलांचा, जे प्रेमात असताना 100 प्रेमपत्र लिहितात, चंद्रतारे तोडून आणायच्या गोष्टी करतात आणि खरंच ते तोडून आणण्याची वेळ आली ना की मग त्यांचे पाय दुखू लागतात. एक गोष्ट लक्षात ठेव, ब्रेकअप झाल्यानंतर जवळच्या मित्राचा खांदा महत्वाचा असतो. आपल्याला जे हवं असतं ना ते मिळत नाही कधी, हे ना कळलंय मला आता. असं नसतं, कधी कधी ना काही गोष्टी आजूबाजूला असतात पण ते आपल्याला दिसत नाहीत. हा, मग ते तशा लायकीच्या पण नसतील ना. मर्डर पिक्चरची ही जी काय तुम्ही रिहर्सल करताय ना वाळू पब्लिक प्लेस मध्ये असे अश्लील चाळे म्हणजे स्वतःच्या मस्तीने मरणाऱ्या लोकांना भावकीत आणि सोसायटीत लफरजंटूस म्हणतात. नवीन गोष्टींची सुरुवात करायची असेल तर जुन्या गोष्टी सोडून द्यायला हव्या. तुझं माझ्यावर प्रेम होतं ना, मग कधी सांगितलं का नाहीस? तू बोललं पाहिजे यार किरण, नाहीतर तुझ्या नशिबात असलेल्या गोष्टी ना दुसऱ्यांना मिळतील. प्रेम करायचं ना तर शेवटपर्यंत करायचं, नाही तर करायचंच नाही. तू वेळेला वेळ दे ना, वेळ सगळ्या जखमा भरून काढतो. पण कधी कधी हरायला होतं रे. खरं प्रेम कसं ओळखायचं? अगदी सिंपल आहे, आपल्यासोबत आपण शून्यात असताना जो असतो ना तो शेवटपर्यंत राहतो, तेच खरं प्रेम. जाणारा निघून जातो, मग त्रास दुसऱ्याला का होतो? कारण थांबणाऱ्याला प्रेमाची किंमत कळलेली असते ना किरण. ब्रेकअप झाल्यानंतर कुणापासून सावध राहिलं पाहिजे रे? गुड क्वेश्चन ताई. जवळच्या मित्रापासून, कारण तो काय रिकाम्या झालेल्या जागा भरा याचाच प्रयत्न करतो.